म्हाडातील भ्रष्टाचाराविरोधात विक्रांत चव्हाण आंदोलन छेडणार. ठाणे महानगरपालिका हद्दीतील म्हाडा अभयारण्यातील जुन्या वसाहतींची पुनर्बांधणी करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. स्थानिक मराठी माणसांवरती दबाव आणून त्यांची फसवणूक केली जात आहे. संघटित गुन्हेगार, ठाणे महानगरपालिका, म्हाडा मंत्रालयातील अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार सुरू आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर व म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला. कोपरी पाचपाकाडी, सावरकर नगर, शिवाई नगर, वर्तक नगर, वसंत विहार या विभागात म्हाडाच्या इमारती आणि राखीव भूखंड आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करताना राजकीय पुढारी आणि विकासक संगनमत करून एकत्र आले आहेत. मात्र पुनर्विकास करताना म्हाडाच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. म्हाडाच्या जे भूखंड आणि म्हाडाचे जे अभिन्यास आहेत ते जवळ 4-5 आहेत या ठाणे महानगरात. ते सगळे क्रीम आहेत. सामान्य जनता राहते. मात्र सामान्य जनतेला या ठिकाणी आता वेठीस धरण्याचं काम केलं जाते. महाराष्ट्र नगर असेल, वसंत विहारचं बरोबर आहे, काशीनाथ घाणेकरच्या मागचं म्हाडा वसंत विहार असेल किंवा लोकमान्य नगर म्हाडा असेल, शिवाईनगर म्हाडा असेल किंवा वर्तकनगर म्हाडा असेल, जनतेला वेठीस धरलं जात आहे. राजकीय पुढारी या ठिकाणी सत्ताधारी हे आणि बिल्डर लोक हे संगनमत करून म्हाडाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या पुनर्बांधणीत उतरलेले आहेत. मात्र भीती ही आहे की ही पुनर्बांधणी करत असताना जसं वर्तकनगर म्हाडाची वाट लावली या लोकांनी या ठिकाणी, तशी वाट लागता कामा नये इतर भूखंडांची. लोकांना घरं मिळाली पाहिजेत, लोकांना नागरी सुविधा पुरेशा मिळायला पाहिजेत. कारण का 3 FSI मिळणार. आता जी लोकांची घरं आहेत या ठिकाणी तर ती 1 FSI नाही, 3 FSI मिळणार. मग 3 FSI मिळत असताना या ठिकाणी इथे काही लोकांचे लागेबांधे DP बनवला जातोय. त्या DP मध्ये इकडचं तिकडे, तिकडचं इकडे भूखंड बनवला जातोय. मग त्याच्यामध्ये याच्यावरती चौकस राहून लक्ष ठेवण्याचं काम काँग्रेस करते. जसं वर्तकनगर म्हाडामध्ये आम्ही काही मुद्दे दिले, चौकशीची मागणी केली आहे, ती चौकशी झाली पाहिजे. आणि येणारे हे जे भूखंड आहेत विकसित करताना तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्या स्वरूपात त्यांना नागरी सुविधा आणि त्यांची घरं आणि योग्य लोक आणि त्यांना स्वारस्य मिळालं पाहिजे त्यांचा बिल्डर निवडण्यासंदर्भात. कारण का प्रयत्न चालू आहेत पुन्हा लॉबिंग करण्याचे, काही लोकांना हाताशी धरून तिथल्या सामान्य जनतेवर दबाव वाढवायचा आणि स्वतःच्या मर्जीतले बिल्डर त्या ठिकाणी आणायचे, पैसे कमवायचे. तुम्ही आणा, बिल्डर आणा, कमवा, करा. लोकांचे जीव धोक्यात टाकून किंवा वेठीस धरून नाही.